सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 15 रोजी मतदान होत आहे। मतदानासाठी पालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून तयारी पूर्ण झाली। या निवडणुकीसाठी 527 मतदान केंद्र असून एकूण 1143 ईव्हीएम यंत्र मतदानासाठी उपलब्ध आहेत। सर्वच मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृहासह विविध सोयी सुविधाही दिल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले। महापालिकेच्या 78 जागांसाठी ही निवडणूक होत असून 381 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी 18 प्रभाग 4 सदस्यीय तर 2 प्रभाग 3 सदस्यीय आहेत। या निवडणुकीसाठी 2900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। 527 केंद्रावर मतदान होणार असून 1143 बॅलेट युनिट तर 527 कंट्रोल युनिट आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई नियुक्त असेल। मतदान कर्मचाऱ्यांना 2दा प्रशिक्षण देण्यात आले। बुधवारी शासकीय गुदाम येथे या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य व ईव्हीएमचे वाटप केले जाणार आहे। त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था केली आहे। पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य केंद्राकडे रवाना होणार आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 24,644 संभाव्य दुबार मतदारांपैकी 2,564 नावांची BLO मार्फत पडताळणी करून त्रुटी दूर करण्यात आलेत। मतदारांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर मतदार सुविधा उपलब्ध केल्याचेही गांधी यांनी सांगितले। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते। महापालिकेसाठी 527 मतदान केंद्र असून त्यातील 91 केंद्र त्रासदायक आहेत। यात सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15, विश्रामबाग 18, संजयनगर 21, मिरज शहर 19, महात्मा गांधी चौक 14, कुपवाड MIDC हद्दीतील 4 मतदान केंद्राचा समावेश आहे। या सर्व केंद्रावर CCTV बसवण्याचं काम हाती घेतलंय। मतदानाच्या दिवशी मतदारांच्या आरोग्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली। 10 आरोग्य केंद्रांतर्गत बूथ निहाय तपासणीसाठी 2 सत्रात कर्मचारी कार्यरत राहतील। शासकीय गुदाम, सांगली प्रसूतिगृह आणि मिरज प्रसूतिगृह येथे 3 रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज असतील। मिरजेतील शासकीय गुदामात स्ट्रॉंग रूम उभारण्यात आले असून तिथे सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। फायर अलार्म आणि पेस्ट कंट्रोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 50 तर आतमध्ये 10 ते 15 CCTV बसवण्यात आलेत। ते 24 तास सुरू आहेत। प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली। मिरज शासकीय गुदाम येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। 6 निवडणूक क्षेत्रीय कार्यालय निहाय मतमोजणीची व्यवस्था केली। एकावेळी 6 प्रभागांची 14 टेबलावर मतमोजणी होणार आहे। ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू आहे तेथील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल। उमेदवार व प्रतिनिधींना मोबाईल बंदी आहे। मोबाईल आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल। प्रभाग 6, 9, 14 व 16 या 4 प्रभागात 3 फेऱ्या तर उर्वरित 16 प्रभागात 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। यामध्ये एकूण प्रभाग 20, सदस्य संख्या 78, एकूण मतदार 4,54,430, पुरुष 2,24,483, महिला मतदार 2,29,865 तर इतर 82।